हॅलो हॅलो फ्रेंड्स. तर हे काकडीचं झाड लावलेलं आहे मी. ही सध्या माझ्या टेरेसची सुरुवात झालेली आहे. तर मी यावर्षी टेरेसवर फुलं लावायचा विचार केलेला आहे. आणि तो का केला आहे तर मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. घराच्या समोर खूप मोठं अंगण आहे, पण तिथे मी खूप झाडं लावून बघितले, पण ते झाले नाही आणि जगले नाही. तर ते का नाही जगले तर मी तुम्हाला नंतर एखादी व्हिडिओ तयार करेल तर त्याच्यामध्ये सांगणारच आहे. तर हे माझं टेरेस आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप मोठं टेरेस आहे जिथे मी खूप छान फुल आणि फळांची लावू शकते, भाजींची वगैरे झाडे लावू शकते. तर या टेरेसवर यावर्षी मी जून महिन्यात फळ म्हणजे भाजींचे वगैरे झाडं लावायचा विचार जो माझा केलेला आहे तो मी आता म्हणजे जून महिन्यात चालू केलेलाच आहे. तर सध्या आता मी असंच नेट बांधलेलं आहे, कारण की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पण आमच्याकडे खूप ऊन तापत होती. त्याच्यामुळे मी एक घरची झाडांना लावलेली एक नेट घेतली आणि ते झाडांच्या प्रोटेक्शनसाठी, कारण की उन्हामुळे जे लावलेले बीज आहे ते कोमेजतील म्हणून मी अशी नेट बांधली आणि त्याच्या खाली ती ठेवले होते. आणि सध्या माझ्याकडे कुंड्या वगैरे नव्हत्या, कारण की मी जमिनीतच झाडं लावायचे. तर मी जे बीजांचे पॉकेट वगैरे राहतात त्या पॉकेटमध्येच बिया पेरल्या आहेत आणि ते आल्या पण आहेत. कुठे आता यायचे आहेत, कारण की जास्त दिवस झाले नाही. बघा कुठे आले आहेत, काही रोप आले आहेत तर काही यायचे आहेत. बघा असे प्लास्टिकचे जे बिजांचे पॉकेट आहेत ते वापरले आहेत. कुंडीचे तुटली होती तर तिथे मी वांग्याचे आणि टमाटरचे बीज टाकले होते, ते बघा आता आलेले आहेत. आणि मी ही माती शेतातून म्हणजे बाहेरून आणलेली माती वापरलेली आहे इथे. बघा हे काकडीचं पण झाड छान आलेलं आहे. याला 15 दिवस झाले, तर बघा छान दिसतात हे आता. आणि तर इकडे मी हे दोडक्याचे बीज लावले होते तर ते पण आलेले आहेत बघा. तर माझ्या या टेरेस गार्डनिंगचं अपडेट बघण्यासाठी, ह्या टेरेस गार्डनिंग कशी छान बोलते हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक करा, कॉमेंट्स करा की मी आणखी टेरेसवर काय काय लावू शकते.